तर गाईज डिगे साहेब आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. डिगे साहेब फालुदा खायला बोलवल्यात खास आम्हाला घरात न इकडे बालवडीपासून आज दिला बघा काहीतरी मित्रांनो वर्गातल्या होय आमच्या. होय आज दिलाय काहीतरी स्पॉन्सर झालाय सर घट पगार पण झाला नाही जानेवारीचा. 40 हाय गाईज तुमचं परत एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि 7 वाजल्यात आणि आत्ता उठलोय मी होऊ शकता. आणि उठलोय कारण म्हशीला आंघोळ घालणार आहे. आता जाऊया चला गरम पाणी आहे तर घेऊन जाऊया गोट्याकडं. मी आणि पप्पा मस्त धुवून आता तर गाईज की नाही हे तेल आहे हे म्हशीला अंगाला लावतात धुल्यावर. तर तेल आणायला आलतो तेल घेऊन जाऊया चला. असलं पाणी करतो हे दिसत मागणं शेवटला ऊन घाला जरा 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 घाला तुम्ही. आता आणत नाही तेवढ्यावर बस की बाहेर काढा बघू चालेल की नाही. बस बघ. तर गाईज काही घोट्याकडनं जाऊन आलोय आणि सगळ्यात पहिला म्हशीला धुवून घेतलो. मग त्यानंतर धार त्यानं काढला आणि धार काढल्यावर त्याला पिल्ल्याला दूध पाजवलं त्याच्या. आणि आता घरात आलो आता आवरूया चला. काहीच की नाही आंघोळी त्यानं करून तयार झाली मी आणि चहा नाश्ता त्यानं केलोय. आता आणि आलाय काय कोल्हापूरला जायचं म्हणला काय काम आहे वाटतं त्याचं कॉलेजवर. तर जाऊया चला आता याला की नाही जाता जाता बॅटरी घेतली मी. आता ही घेऊन घरात ठेवतो नंतर घालूया आपण गाडीला. आता आण्या तिथं बाहेर थांबला आहे कार्ड बीड ते सुट्ट पैसे आणाय गेला. तर गाईच का नाही आता 10:20 झाल्यात आणि आम्ही कोल्हापुरातून जाऊन आलो आहे. मग अशी किती वाजता 6 वाजले तिथं घरात यायला. सगळ्यात पहिला की नाही इथनं निघलो आम्ही कोल्हापूरला जायला. निघल्यावर तिथं पहिला गुरुकुलच्या शाळेमध्ये त्याची सही घ्यायची होती डॉक्युमेंटवर. तिथं मॅडम नव्हत्या. मेन विषय म्हणजे मॅडमांच्या हॉस्पिटलमध्ये होत्या. मग हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथं आम्ही सही घेतली. मग तिथनं गेलो कोल्हापूरला. कोल्हापुरात मग ते काय तर तिथं पण सहीनच घ्यायची होती. 2 फॉर्म होती शाळेचं आणि कॉलेजचं. पहिला लाटतमध्ये तिथं घेतलो गुरुकुलमध्ये. मग त्यानंतर गेलो आम्ही महावीर कॉलेजवर आमच्या कॉलेजवर पहिल्याच्या. मग तिथं पण साईन घेतली. मग तिथं जरा लंच ब्रेक पण झाला त्यामुळे तिथं जरा वेळ झाला. मग तिथनं साईन घेऊन आलो आम्ही शिरोळमध्ये. मग शिरोळमध्ये ते काय तर हे करायचं ॲफिडेविट वगैरे काय काय करायचं होतं. मग तिथंच जास्त वेळ गेला आमचा. आलतो तिथं बघा 3-3:30 वाजता आलतो. मग तिथनं सगळं करून ते आलो 6-7ला. मग येऊन आत्ता डायरेक्ट जेवून घरात आलो एडिटिंगला त्यानं बसलो आहे. आता काय जास्त काय करणार नाही झोपणार आता निवांत कारण गाडीवरनं जरा डोसकं दुखालेलेच. आता करूया एडिटिंग. तर गायच की नाही आता हर्षाचा फोन आला होता जरा यात्रेत ये म्हणला. मी आद्या त्या नाही तिथं गार प्यालो ये म्हणला. आता जाऊया यात्रेत चला. एडिटिंगला बसलेलो तोपर्यंत फोन आला त्याचा. झोपणार होतो मी आणि बोलावला तर जाऊया चला. तर गाईच पहिला बुलेटला कवर घालून घेतो कारण धुरा आली बसते सकाळी. आता बघा हा एवढ्यावरच धुरा बसला केवढा. झाकून ठेवतो पहिला. तर गाईज डिगे साहेब आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. डिगे साहेब फालुदा खायला बोलवल्यात खास आम्हाला घरात न इकडे. बालवडीपासून आज दिला बघा काहीतरी मित्रांनो वर्गातल्या होय आमच्या. होय आज दिलाय काहीतरी स्पॉन्सर झालाय सर घट. पगार पण झाला नाही जानेवारीचा. 40-80
120 रुपयाला स्पॉन्सर झाले दिला 100 रुपये मला बी भेळ बी पाहिजे अड्ड्या नानाचा पगार सगळं इकडेच आलाय असं ठीक आहे झोपणार बैलास बोलवल्या आलो का नाही रांड्या US बोला बा इथं ब्रँड मोबाईल बंद आहे बंद बघ चालाय बा ऑन रेकॉर्ड आहे खेकट न आद्यानाच गरम केला सोड खरं पोट ए नाही आता अजून गरम का व्हायचं आहे डिगे साहेबांनी स्पॉन्सर केलेलं आहे फालुदा खायला आम्ही आता हे फोटो काढ एक सेल्फी दाखवा इथं डिगे साहेब काहीच की नाही यात्रेत ना आलोय आम्ही फालुदा तीन खाऊन आता एडिटिंगला बसलोय एडिटिंग करूया चला आणि हा व्लॉग इथेच एंड करतो तर कोण चॅनलवर नवीन असलं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय